आज मी तुमच्यासाठी एक मजेदार गोष्ट घेऊन आले। एका गावात एक स्त्री राहत होती आणि तिची मुलगी राहत होती। तर ती स्त्री रोज तिच्या मुलीला सांगायची की उठ बाळा, दात घास, आंघोळ कर, कपडे घाल, केस विंचर। आणि ते बाळ, ती मुलगी ते वाक्य रोज ऐकायची आणि ती रोज बोलायची आणि तिला त्याचा अर्थही समजायचा। असं करत करत ती वाक्य हळूहळू बोलू लागली। पण एक दिवस आईने विचार केला की हीच वाक्य जर मी इंग्रजीत बोलले तर त्या दिवसापासून आईने ठरवलं की आता ही सेंटेन्सेस, ही वाक्य मी रोज इंग्रजीत बोलेल। मग तिने स्टार्ट केलं, वेकअप बेबी, वेकअप बेटा, ब्रश युअर टीथ, टेक अ बाथ, कॉम युअर हेअर, वेअर क्लीन क्लोथ्स, पुट ऑन युअर क्लोथ्स। याप्रमाणे ती अशी भरपूर सेंटेन्सेस रोज तिच्या मुलीसोबत बोलायला लागली। सुरुवातीला अवघड वाटलं, पण हळूहळू ती मुलगी ती सेंटेन्सेस रोज ऐकू लागली आणि असं करत करत ती वाक्य ती स्वतः बोलायला लागली, ती सेंटेन्सेस ती स्वतः बोलायला लागली। तर बघा, या गोष्टीमधून आपण काय शिकलो की आपल्या मुलांना आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी कुठले महागडे कोर्स लावायचे नाहीयेत, जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये, कुठले बुक्स द्यायचे नाहीयेत। फक्त काय, आपण जे रोज त्यांच्यासोबत बोलतो ती पद्धत बदलवायची आहे। इंग्रजी शिकवायचं नाहीये, फक्त जी आपली बोलायची पद्धत आहे ती चेंज करायची आहे। कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये आपले मुलं लहानपणापासून कुठलीही भाषा शिकतात, आपली स्वतःची भाषा बोलायला शिकतात, ती ते ऐकून एकदम नॅचरल वे मध्ये ते शिकलेले असतात। ऐकून आणि मग ते बोलतात। त्याचप्रमाणे इंग्लिश सुद्धा एक भाषा आहे, हे आपल्या मुलांना सांगायचं आहे। आणि जर आपण आपल्या मुलांसोबत हीच लहान छोटी मोठी वाक्य बोलायला लागलो तर आपले मुलं ती वाक्य रोज ऐकतील, ती बोलतील, बोलण्याचा प्रयत्न करतील आणि याच्यानेच त्यांचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल। आज छोटी वाक्य बोलतील तरच उद्या मोठी वाक्य कॉन्फिडन्सने बोलतील आणि शाळेतही ते आरामात अगदी कॉन्फिडन्सने इंग्लिश बोलू शकतील, कारण त्यांची व्होकॅब्युलरी वाढलेली असेल, त्यांना माहिती असेल की याचा अर्थ काय होतो ते। हीच मेथड मी सुवानीवरती अप्लाय केलेली आहे आणि आज मला तिचे टीचर्स सुद्धा फीडबॅक देत असतात की ती खूप छान इंग्लिश मध्ये कम्युनिकेट करते ते। तर हीच पद्धत मी युट्यूब थ्रू तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला कडकडून विनंती आहे की तुम्ही ही मेथड तुमच्या मुलांवर नक्कीच अप्लाय करा। नक्कीच तुम्हाला फरक दिसेल आणि तुमचा अनुभव नक्कीच माझ्यासोबत शेअर करा। युट्यूबच्या व्हिडिओ खाली तुम्ही कॉमेंट करू शकता किंवा मला इन्स्टा FB ला मेसेज करू शकता। इंस्टाग्रामची आणि फेसबुकची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून द्या आणि आम्हाला फॉलो करा। आणि तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही मला बिनधास्तपणे विचारू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काय घेऊन आलोय सुवानी? सेंटेन्सेस, भरपूर अशी इंग्लिश सेंटेन्सेस जी आपण आपल्या मुलांसोबत रोज बोलू शकतो आणि तेही अगदी सोपी छोटी सेंटेन्सेस आहेत। तुम्ही मुलांसोबत फक्त एक दिवस नका बोलू, रोज वापरा आणि नंतर तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। चला तर मग अगदी सकाळपासून उठण्यापासून तर संध्याकाळपर्यंतची सेंटेन्सेस आपण आता शिकणार आहोत। पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला हे रोजचे नवनवीन छान व्हिडिओ अगदी टाइमावर भेटतील। चला तर मग पहिला सेंटेन्स काय आहे सुवानी? कॅन यू रीड? डिड यू स्लीप वेल? म्हणजे तू नीट झोपली का? तुझी झोप छान झाली का बाळा? असं आपण सकाळी मुलांना विचारत असतो। मुलांना आपण विश तर करतच असतो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, ते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे। म्हणून डायरेक्ट नेक्स्ट स्टेप घेतली, डिड यू स्लीप वेल? तुझी झोप छान झाली का? हे तुम्ही मुलांना विचारू शकता। नंतर लेट्स ब्रश युअर टीथ, चल तुझे दात घास। डोंट फॉरगेट टू वॉश युअर फेस, म्हणजे ब्रश करानंतर तोंड धुवायला विसरू नको। म्हणजेच तू फ्रेश होशील, नाहीतर सुवानी सारखं ब्रश झाल्यानंतर पण बेडवर जाऊन, कारण मुलं तोंडावर पाणी, आपण फेस धुतल्यानंतर मुलं फ्रेश होतात, म्हणूनच आपण त्यांना सांगत असतो डोंट फॉरगेट टू वॉश युअर फेस। नाहीतर काही मुलं ब्रश झाल्यानंतर सुवानी सारखे लगेच बेडवर जाऊन झोपतात। नेक्स्ट, लेट्स टेक अ बाथ, म्हणजे चला आंघोळ करूया। गुड। यूज सोप ऑन युअर हँड्स अँड लेग्स, तुम्हाला ही सेंटेन्स तुमच्या मुलासोबत जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर लगेच त्याला रिपीट करायला लावा। यूज सोप ऑन युअर हँड्स अँड लेग्स। आंघोळ करताना आपण बाळाला सांगत असतो व्यवस्थित साबण लाव तुझ्या हाताला, पायाला, तोंडाला, तर ते आपण कसं बोलू शकतो? यूज सोप ऑन युअर हँड्स, लेग्स और फेस। वॉश युअर हेअर प्रॉपरली, तुझे केस व्यवस्थित धु। वॉश युअर हेअर प्रॉपरली। स्टँड स्टिल, डोंट मूव्ह टू मच, हलू नको,
जास्त हलू नको, शांत उभा राहा. तर तेव्हा आपण बोलणार स्टँड स्टील, डोंट मूव्ह टू मच. Wipe your body with the towel. रुमालाने तुझं अंग पुसून घे. Do you want to go to potty? डू यू वॉन्ट टू गो पॉटी, गो टू पॉटी नाही, डू यू वॉन्ट टू गो पॉटी. तुला टॉयलेटला जायचं आहे का, तुला शी लागली आहे का, हा तर आपण विचारत असतो. स्कूलमध्ये इंग्लिश मीडियम मध्ये जेव्हा मुलं जातात तर टीचर त्यांना पॉटी शब्द युज करते, तर मुलांनी तो कधी ऐकलेला नसतो. तर मुलांचा तिथं खूप गोंधळ होतो, कन्फ्युजन होतं. तर मुलांना हे सेंटेन्स तर तुम्हाला रोजच बोलायचंय. डू यू वॉन्ट टू गो पॉटी. Sit properly on the toilet seat. सीट प्रॉपरली ऑन द टॉयलेट सीट म्हणजे व्यवस्थित टॉयलेटमध्ये व्यवस्थित बस. ही मुलांना आपल्याला टॉयलेट ट्रेन करूनच आपल्याला मुलांना नर्सरी केजीचे जे मुलं असतात त्यांना आईचं पहिलं काम असतं की अगदी त्यांना घरी टॉयलेट ट्रेन करावं, मग त्यांना स्कूलमध्ये त्यांना प्रॉब्लेम होत नाही. म्हणून ही जी सेंटेन्सेस आहेत ती रोज बोलायचा प्रयत्न करा. डू यू वॉन्ट टू गो पॉटी, सीट प्रॉपरली ऑन टॉयलेट सीट. नेक्स्ट, Flush the toilet after using. टॉयलेटमध्ये पाणी टाक, आपण हे बोलत असतो. तर फ्लश द टॉयलेट आफ्टर युझिंग, यूज झाल्यानंतर पाणी टाक. फ्लश द टॉयलेट आफ्टर युझिंग. Wash your hand with soap. म्हणजे टॉयलेट मधून आल्यानंतर हात धु आपण सांगत असतो, तर साबणाने तुझे हात चांगले धु. वॉश युअर हँड्स विथ सोप, वॉश युअर हँड्स प्रॉपरली. Wear clean clothes. स्वच्छ कपडे घाल किंवा कपडे घाल, पुट ऑन युअर क्लोथ्स हे पण बोलू शकतो. केस विंचर, याला काय बोलशील. बापरे. Comb your hair. कॉम्ब युअर हेअर म्हणजेच केस विंचर. Drink your milk and eat your breakfast quickly. तुझं दूध पी आणि लवकरच तुझा नाश्ता संपव किंवा नाश्ता खा. ड्रिंक युअर मिल्क अँड ईट युअर ब्रेकफास्ट क्विकली. नेक्स्ट, जेव्हा जे मुलं जेवताना चमचीने खात असतात तर चमची वाकडी तिकडे कुठेही धरत असतात, तर आपण त्यांना तेव्हा काय सांगू शकतो. Hold the spoon properly. होल्ड द स्पून प्रॉपरली. Do you want more? तुला अजून हवे आहे का. डू यू वॉन्ट मोर. Say thank you after eating. हे गुड मॅनर्स आहेत. मुलांचं जेवण झालं का आपण मुलांना हे सांगायला पाहिजे की से थँक्यू आफ्टर इटिंग, म्हणजे जेवण झाल्यानंतर थँक्यू म्हण. Say I am full when you finish. जर तुझं पोट भरलं असेल, तुझं जेवण झालं असेल तर काय बोलायचं इंग्लिशमध्ये. माझं पोट भरलंय, तर आपण काय बोलणार. I am full. आय एम फुल. तर आजची ही जी सगळी सेंटेन्सेस आहेत खूप युजफुल आहेत. तुम्हाला अगदी मी सुरुवातीला जी स्टोरी सांगितली ती स्टोरी म्हणजेच ती मेथड तुमच्या मुलांवर नक्की अप्लाय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स बघा. तुमच्या मुलांमध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. फक्त 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 8 दिवस करून सोडायचं नाहीये, तर रोज करायचंय, कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि बघा नक्कीच तुमचे मुलं इंग्लिश बोलायला लागतील. याच्यानंतर जर तुम्ही मेथड चेंज केली तर कुठल्याच पालकांना डाऊट राहणार नाही किंवा असं भीती राहणार नाही की अरे माझ्या मुलाला इंग्लिश येत नाही. पहिले आपल्यापासून सुरुवात करा, म्हणजे आपल्या मुलांनाही येईल, आपल्यालाही येईल. काळाप्रमाणे आपल्यालाही अपडेट होणं गरजेचंच आहे. सो आय होप तुम्ही माझ्याशी सहमत असणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ही सेंटेन्सेस लर्न करा आणि यूज करा तुमच्या मुलांसोबत. आणि मुलं जर व्हिडिओ बघत असतील तर मुलांनो ही सेंटेन्सेस आजपासूनच यूज करा. रट्टा मारायची गरज नाहीये, तर रोज त्या वेळेला जी सेंटेन्सेस वेळेप्रमाणे दिलेली आहेत तेव्हा यूज करायचे आहेत. आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून दिलं असेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर केलंच असेल. हॅपी लर्निंग. कीप लर्निंग. No, 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 I don't think so. No, 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 it's never, ever, 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 ever gonna happen.